इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ 10वा, आप्पांचे पत्र. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, कारणे लिहा. अ. आजची मुले सुदैवी आहेत कारण त्यांना शिक्षण घेण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. आ. पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात कारण पुस्तकाची पाने ज्ञान देतात तर झाडाची पाने जीवन देतात, त्यामुळे दोन्ही महत्त्वाचे आहेत. प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा. अ. पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा. खेळपट्टीची काळजी घेणारा. खेळपट्टीची योग्य निगा राखल्यामुळे सामना चांगला होतो. सामन्याचा निकाल ठरवण्यात खेळपट्टीचा महत्त्वाचा वाटा असतो. नर्स. नर्स रुग्णांची काळजी घेते, औषधे देते व त्यांची सेवा करते, त्यामुळे डॉक्टर इतकेच तिचेही महत्त्व असते. शिपाई. शिपाई शाळेची स्वच्छता, शिस्त व दैनंदिन व्यवस्था सांभाळतो, त्यामुळे शाळेचे कामकाज सुरळीत चालते. आ. वृक्ष संवर्धनाचे फायदे. पर्यावरणाचे संतुलन राखले जाते, शुद्ध हवा मिळते, सावली, फळे व औषधी मिळतात, पाऊस पडण्यास मदत होते. प्रश्न तिसरा आहे, योग्य पर्याय निवडा. अ. आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त हृदयाची धडधड वाढते, कपाळावरच्या आठ्या वाढतात, विद्यार्थ्याचे गुण वाढतात, विचार प्रक्रियेतील आव्हान वाढते. उत्तर. कपाळावरच्या आठ्या वाढतात. आ. शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा तो रोज उपस्थित असतो, तो सर्वांची काळजी घेतो, तो चांगलं काम करतो, तो सर्वांशी चांगले बोलतो. उत्तर. जेव्हा तो चांगलं काम करतो. 4. आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. अ. आप्पांचे शिक्षण प्रेम. उत्तर. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन. आ. स्वच्छता. आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो. प्रश्न 5वा, चौकटी पूर्ण करा. आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा. उत्तर. कोणतेही काम मनापासून व प्रामाणिकपणे करावे, आपल्या आवडीच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करावी, निसर्गाचे संवर्धन करून समाजासाठी उपयुक्त कार्य करावे, गुणापेक्षा गुणी माणूस बनून देशाचे नाव उज्ज्वल करावे. प्रश्न 6वा, खालील वाक्यातील क्रियाविशेषणे ओळखा. अ. ती लगबगीने घरी पोहोचली. क्रियाविशेषण लगबगीने. आ. जोसेफ अवघड गणित देखील सहज सोडवतो. सहज. ई. आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते. आज. प्रश्न 7वा, खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये शोधा. अ. पक्षाने दाण्यावर धडक घातली. वर. आ. तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय. समोर. ई. छोटं बाळ मुलाबरोबर खाऊ खात होता. बरोबर. ई. परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले. मुळे. प्रश्न 8वा, स्वमत. अ. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसणं एवढंच महत्त्वाचं काम आहे. आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा. उत्तर. या विधानातून आप्पा पाण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. पाणी हा जीवनाचा मूलभूत आधार आहे. पाण्याचा अपव्यय रोखणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी जीवनस्रोत जपणे होय. जसे एखाद्या दुःखी व्यक्तीला मदत करून त्याचे अश्रू पुसणे हे मोठे पुण्याचे काम असते, तसेच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे हेही समाजहिताचे आणि मानवतेचे कार्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा योग्य वापर करून त्याचे संवर्धन केले पाहिजे. आ. जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. या वाक्यातील अभिप्रेत अर्थ लिहा. उत्तर.
या वाक्यातून आप्पा विद्यार्थ्यांना गुणापेक्षा गुणीपणाचे महत्त्व सांगतात. शालेय परीक्षेतील गुण हे यशाचे एकमेव मोजमाप नसते. एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य, प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, संवेदनशीलता, समाजसेवेची वृत्ती आणि कौशल्य यामुळे त्याची खरी ओळख निर्माण होते. त्यामुळे केवळ जास्त गुण मिळवण्यापेक्षा चांगला माणूस बनणे अधिक महत्त्वाचे आहे. जगाला माणसाचे गुण लक्षात राहतात, गुणपत्रिकेतील आकडे नाहीत. की आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. उत्तर: आप्पांची विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहे की त्यांनी कोणतेही काम लहान मोठे न समजता मनापासून करावे, स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करावी, समाजासाठी उपयुक्त कार्य करावे, निसर्गावर प्रेम करावे आणि चांगले नागरिक बनावे. विद्यार्थ्यांनी फक्त नोकरी किंवा पैसा यांचाच विचार न करता देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे. यापेक्षा पूर्ण करण्यासाठी मी नियमित अभ्यास करीन, प्रत्येक काम प्रामाणिकपणे करीन आणि माझ्या क्षमतांचा विकास करीन. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावीन व त्यांची काळजी घेईन, पाणी वाचवीन, समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होईन आणि सर्वांशी आदराने वागेन. माझ्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून स्वतःचे, शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करीन. उपक्रम 1. फुलपाखराच्या सुंदर जीवनाबद्दलची माहिती मिळवून मानवी जीवन व फुलपाखराचे जीवन यांची तुलना करा. उत्तर: मानवी जीवन व फुलपाखराचे जीवन. फुलपाखराचे जीवन: फुलपाखरांचा अंड्यातून जन्म होतो, तर मानवी जीवन मानवाचा आईच्या पोटी जन्म होतो. फुलपाखराचे अळी, कोश व फुलपाखरू अशा अवस्थातून विकास होतो, तर बालपण, कुमारावस्था, तारुण्य व वृद्धत्व अशा अवस्थातून विकास होतो मानवाचा. फुलपाखरू फुलांमधील मधावर उपजीविका करते, तर मानव विविध प्रकारचे अन्न ग्रहण करते. फुलपाखरू निसर्गाचे सौंदर्य वाढवते, मनुष्य समाजाच्या विकासात योगदान देते. फुलपाखरू आयुष्य तुलनेने कमी असते, तर मानवाचे आयुष्य तुलनेने जास्त असते. फुलपाखराचे रंगीबिरंगी पंखामुळे आकर्षक दिसते, तर मानव गुण, ज्ञान व कर्तृत्वामुळे ओळख निर्माण होते.